हे सगळं तुला कळलं ना, मग कर ना काहीतरी, कर ना. त्या रिशला त्या कमीपासून लांब नाही ना. नुसतं रिशला तिच्यापासून वेगळं केलं म्हणजे झालं नाही ना. आता रिश सारखंच आणखीन जे जे कोणी तिच्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांना तिच्यापासून असं वेगळं करावं लागेल. आणि एकदा का माणसाची हिंमत संपली, त्याला असं जाणवायला लागलं की आता आपल्याला आजूबाजूचा कोणाचाच आधार नाहीये, की मग सगळ्या गोष्टी आपोआपच संपत जातात. अगं आई, तू काय बोलतेयस? तुला खरंच वाटतं ती म्हातारी आपल्या कंट्रोलमध्ये येईल? सिरियसली? हे बघ, तिच्या हातात महत्वाची गोष्ट कुठली आहे तीच आपल्याला काढून घ्यावी लागेल. आता मला सांगा, या घराची सत्ता कोणाच्या हातात आहे? थेरडी. या घराचा सगळा कारभार तिच्या हातात आहे. आपण जर तोच काढून घेतला. अगं पण आपण हे कसं करणार आहोत? म्हणजे तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का? तर प्लीज सांग. आता काही बोलायचं नाही, करून दाखवायचं. तुम्ही फक्त बघत राहा. आजी, आजोबांना औषध दिले, आता ते आराम करतात. अहो लय वेळ गप्पा मारत बसलो होतो त्यांच्या संग आणि त्यांनी परत हातात हात दिला माझ्या. आजी, मी तुम्हाला म्हणलं की नाही, 100% थोडे दिवसात आजोबा स्वतःच्या पायावर उभं राहतात की नाही बघाच तू. आजी काय झालं? तुला खरंच सांगते कमळे, मला असं खूप मनापासून वाटतं. माझी मोठी नात असती ना, तुझ्यासारखीच असते. अशीच समजूतदार, कष्टाळू, स्वाभिमानी, कायम दुसऱ्यांचा विचार करणारी, मनाने खूप श्रीमंत. कमळी, तुझं आणि माझं रक्ताचं नातं नाही, पण तरी मी तुला माझी नातच मानते. रक्ताचं नातं देव देतो, पण मनाने जुळलेलं नातं माणूस कमावतो. तू हे नातं कमावलेलं आहेस. मला त्या दिवसाचं राहून राहून खूप वाईट वाटतं. मला काय झालं होतं त्या दिवशी माहित नाही. माझं डोकंच ठिकाणावर नव्हतं. मी तुला या घरातून बाहेर काढलं होतं. पण कमळी, तू जरी खोटी नात म्हणून आली होतीस तरी खरे नात सुद्धा लावणार नाही ग. एवढा जीव लावलास तू आम्हाला. तू मला आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद दिलास कमळी. आजी, ते म्हणतात का नाही, जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय. आता त्या दिवशी ते सगळं घडलं नसतं तर आज आपलं नातं एवढं घट्ट असतं का? आणि माझं तुम्हाला आजी म्हणणं कधीच बदलणार नाही, मग ते कुणाला आवडो नाही आवडो.